नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात थोड्या वेळापूर्वीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। मित्रांनो 19वा हप्ता वितरित करण्याची तारीख वेळ जाहीर करण्यात आली आहे। मात्र 3 अटी पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारीलाच वितरित होणार आहे। यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे आणि हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारी 3 वाजता जमा केला जाणार आहे। तसेच मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्या 3 अटी पूर्ण करायला सांगितले आहेत ते पहा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळवण्यासाठी खालील या ठिकाणी 3 अटी लवकरात लवकर पूर्ण करा असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो पहिली अट आहे ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर त्यांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी। त्याच्यानंतर दुसरी अट आहे ते पहा। चालू बँक खात्याला आधार लिंक नसेल किंवा डीबीटी इनेबल नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आणि तिसरी अट पहा भूमी अभिलेख नोंद अद्ययावत नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तेव्हा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पहिलेच या तिन्ही बाबी पूर्ण केलेल्या आहेत त्यांना काहीच करण्याची आवश्यकता नाही। मात्र ज्या शेतकऱ्यांनी या 3 बाबी पूर्ण केलेल्या नसतील किंवा यापैकी एखादी बाब पूर्ण करणे बाकी असेल तर 24 तारखेच्या आत पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला येणाऱ्या 19व्या हप्त्याचे पैसे मिळतील असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी सूचना 19वा हप्ता वितरित करण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आली आहे। मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।